आहे पण थंबनेल लावत नाहीत आणि थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनवता येत नाही. तर नमस्कार, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. प्रगती ग्राफिक्स अँड डिजिटल वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण स्क्रॅचपासून थंबनेल कसे डिझाईन करायचे, कसे एडिट करायचे ते पाहणार आहोत. तर हे कॅनव्हाचं ॲप मी ओपन केलेलं आहे. कॅनव्हाचं ॲप सिम्पली मोबाईलमध्येही वापरू शकता आणि लॅपटॉपमध्येही वापरू शकता. प्ले स्टोअरमधून कॅनव्हाचं ॲप डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा आणि ओपन करा. तर हे मी कॅनव्हाचं ॲप ओपन केलेलं आहे. तर फर्स्ट इथं खालच्या साईडला येते क्रिएट डिझाईन. क्रिएटमध्ये जायचं आणि क्रिएटमध्ये गेल्यानंतर इथं सर्च बारमध्ये सर्च करायचं यूट्यूब थंबनेल. यूट्यूब थंबनेल. यूट्यूब थंबनेल सर्च करायचं. ओके. बघा इथं ही यूट्यूब थंबनेलची साईज आलेली आहे आणि हे आलेले आहे ते ऑलरेडी टेम्पलेट्स आहेत. तर तुम्हाला जर टाईम नसेल किंवा ह्याच्यातला कोणता अट्रॅक्टिव्ह वाटला असेल तर तुम्ही हेही घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता. तर फर्स्ट कसं एडिट करायचं ते अगोदर आपण पाहूया, नंतर स्क्रॅचपासून बनवूया. तर आता बघा हा घेते मी. फर्स्टवाला घेतला. ओके. फर्स्टवाला घेतला. तुम्ही तुमचा फोटो लावू शकता. तर आता हा फोटो इथं क्लिक करायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि हा फोटो इथून डिलीट करायचा. हे डिलीटचं ऑप्शन आहे ना, डिलीटचं, इथून डिलीट केला. बघा मी डिलीट करते. ओके. नंतर इथं डिलीट इमेज किंवा डिलीट फ्रेम येतं. तर ह्या फोटोच्या खाली एक फ्रेम आहे. तर तुम्हाला फक्त फोटो डिलीट करायचा आहे. तर डिलीट इमेज करायचं. डिलीट इमेज केलेला आहे. आता तुम्ही इथं तुमचा फोटो घेऊ शकता. इथं एलिमेंटमध्ये तुम्हाला जो काही इमेजेस, काही फोटो, काहीही पाहिजे असेल तर हे एलिमेंट्समध्ये जायचं आणि इथं वरती सर्च करायचं. समजा आता मी वुमन फोटो सर्च करते. वुमन फोटो. फ्लावर्स, काही तुम्हाला डिशेस पाहिजे असतील, काहीही तुम्ही इथं सर्च करू शकता आणि इथून घेऊ शकता. ओके. बघा इथं वेगवेगळे इथं फोटोज आलेले आहेत, इथं ग्राफिक्स आलेले आहेत आणि इथं व्हिडिओसुद्धा आहेत. तर तो आपल्याला फोटो घ्यायचा आहे. हा फोटो घेते मी आणि हे साईडचं हे आहे, मिडलला आहे बघा. ही अशी लाईन आहे स्क्वेअर साईजची छोटीशी व्हाईट कलरची. तिथून तुम्ही क्रॉप करू शकता तुमची इमेज. दोन्हीकडूनही क्रॉप करू शकता. चारही साईडनी क्रॉप करू शकता तुम्ही इथं जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो. आणि हे कॉर्नरचे डॉट डॉट आहेत ना, कॉर्नरचे सर्कल, तिथून तुम्ही तुमची इमेज लहान मोठी करू शकता, स्मॉल लार्ज करू शकता. तर आता इथून स्मॉल लार्ज करू शकता आणि मिडलमधून क्रॉप करू शकता. तर ही इमेज आपण याच्यात घालूयात. बघा आता ही इमेज इथं मी घातलेली आहे. आणि आता त्याच्यानंतर तुम्हाला समजा आता इथं ही लाईव्ह स्ट्रीमिंग आहे. तर हिथला जर तुम्हाला एडिट करायचं असेल, तुम्हाला तुमचं समजा इथं आहे लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा लाईव्ह लेक्चर करू आपण, लाईव्ह लेक्चर. तर त्याला सिलेक्ट करायचं आणि तिथून तुम्ही तो टेक्स्ट रिमूव्ह करू शकता डायरेक्टली. मग इमेज जशी डिलीट केली तशी डिलीटही करू शकता किंवा त्याच्यात एडिटही करू शकता. आता मी एडिट करते, लाईव्ह लेक्चर करूयात आपण. लाईव्ह लेक्चर. ओके. ह्याचा कलरही चेंज करू शकता. कलर बघा, पुन्हा सिलेक्ट करा आणि इथं खालच्या साईडला बघा, मोबाईलमध्ये खालच्या साईडला आहे आणि सेम लॅपटॉपमध्येही फक्त हे जे आयकॉन आहे ते राईट साईडला, लेफ्ट साईडला वगैरे असतात. बाकी काहीही चेंजेस नसतात. तर इथं हे कलर म्हणून ऑप्शन आहे. तर ह्या कलर ऑप्शनमध्ये जायचं आणि तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही चेंज करू शकता कलर, टेक्स्टचा कलर तुमच्या. बघा. ओके. बघा. जो पाहिजे तो तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर समजा आता इथं स्केलिंग आहे, पूर्णपणे डिलीट करायचं. डिलीट केलं आणि तुम्हाला अजून एखादा टेक्स्ट घ्यायचा असेल तर हा टी आहे टेक्स्ट. इथून तुम्ही टेक्स्ट बॉक्स ॲड करा. इथून टेक्स्ट बॉक्स ॲड करा. आता समजा आपण इथं लिहूया. त्याच्यावरती डबल क्लिक करायचं म्हणजे टेक्स्ट लिहायला येतं. म्हणजे हा युअर पॅराग्राफ टेक्स्ट आहे तो डिलीट होतो आणि त्याच्यामध्ये टेक्स्ट लिहिला जातो. त्याच्यावरती डबल क्लिक करायचं. तर आता इथं लिहूया आपण हाऊ टू ग्रो युअर आणि खाली आहे आपलं ऑलरेडी बिझनेस. तर आता हा टेक्स्ट दिसत नाहीये, तर तुम्हाला हा टेक्स्टची कलर चेंज करावा लागेल. आपण व्हाईट कलर ठेवूयात.
कारण खालच्या कलरला तो मॅच होत नाही, खालचा पण डार्क आणि वरचा पण डार्क झाला. आणि आता हे आपल्याला समजा तुम्हाला जर बोल्ड करायचं असेल तर ह्या बी फॉर्मॅटमध्ये जायचं आणि इथं हे बी आहे त्याच्यावर क्लिक करायचं. हे असं पर्पल झालं की ते बोल्ड होत आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला हवे ते इमेजेस तुम्ही इथं ॲड करू शकता. आता इथं बिझनेस ही लहान मोठी साईज करू शकता बघा. टेक्स्टची साईज ही लहान मोठी करू शकता, इथूनही करू शकता कॉर्नरपासून, किंवा इथं फॉन्ट साईज आहे इथून हे करू शकता, चेंज करू शकता साईज. तसेच इथं फॉन्ट आहे, तो जर तुम्हाला फॉन्ट नसेल पाहिजे किंवा दुसरा एखादा फॉन्ट घ्यायचा असेल तर इथं फॉन्टमध्ये जायचं आणि बघा इथं फॉन्टमध्ये जा आणि इथं साईजचा एरो आहे बघा, ह्या एरोवरती जायचं आणि खाली ड्रॅग करायचं. तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. ओके, समजा एंटॉन करते मी, एंटॉन आपला फॉन्ट चेंज झालेला आहे. इथलंही तुम्ही चेंज करू शकता. समजा आता कॉल आयकॉन पाहिजे आपल्याला, एलिमेंटमध्ये जायचं आणि इथं कॉल आयकॉन घ्यायचं, कॉल आयकॉन. ओके, इथून तुम्ही कॉल आयकॉन घेऊ शकता. म्हणजे थंबनेलमध्ये कॉल आयकॉनची गरज नाही लागत, पण तुम्हाला जर समजा दुसऱ्या पोस्ट वगैरे बनवायचं असेल तर, किंवा तुम्हाला जो पाहिजे तो डाटा तुम्ही इथून घेऊ शकता. ओके, मी इथं बिझनेस ग्रो मॅप घेते, ग्रो चार्ट. ओके, बघा हे आलेलं आहे बिझनेस ग्रोचं स्मॉल टू लार्ज. ओके, तर याच्यातलं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. समजा आता मी हे घेते ग्राफिक्स, त्याच्यावरती क्लिक करायचं, बरोबर तुमच्या इमेजवरती ते येतं आणि कॉर्नरवरून तुम्ही लहान मोठं करू शकता. इथं हे केलं झालं. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला हा बॅकग्राऊंडचाही तुम्ही कलर चेंज करू शकता. तो बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आणि इथं बघा खाली हा कलर, आता सध्या आपला हा कलर आहे, ह्या कलरवरती जायचं आणि दुसरा कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. जो पाहिजे तो हवा तो तुम्ही घेऊ शकता. ओके, बघा अशा पद्धतीनं तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही कलर घेऊ शकता. आणि लास्टला झाला आता टेक्स्ट झालं, एलिमेंटमधून तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. ह्या डिझाईन्समध्ये वेगवेगळे टेम्पलेट्स असतात. तुम्हाला जर समजा फूड रिलेटेड पाहिजे असेल तर फूड थंबनेल असं इथं सर्च करायचं की लगेच त्या टाईपचे तुम्हाला थंबनेल आयडियासाठी खूप छान छान थंबनेल मिळून जातील. आणि याच्यामध्ये मग सांगितल्याप्रमाणे एडिट करायचं आणि एलिमेंटमधून तुम्हाला ज्या इमेजेस पाहिजे ते सर्च करायचं तिथं टाकून. ओके, त्याच्यानंतर आता हा इथं आहे आणि एलिमेंटमध्ये कोणतंही घेताना समजा आता हे असे क्रॉन असतात बघा, हे असे क्रॉन सिम्बॉल येतात, हे तुम्हाला तुम्ही यूज करू शकत नाही. जर तुमच्याकडे कॅनवा प्रो असेल तरच तुम्ही हे यूज करू शकता, अदरवाईज यूज करू शकत नाही. तर त्यावेळेस कारण कॅनवा प्रो म्हणजे ते पेमेंट करून आपल्याला ते ॲप हे करावं लागतं, घ्यावं लागतं, त्यासाठी पेमेंट करावं लागतं, पेडसाठी असते ते. ह्या इमेजेस वगैरे ग्राफिक्स सगळं मटेरियल हे क्रोनवाले. तर तुम्ही विदाऊट क्रोनवाले इथं तुम्ही यूज करू शकता. ओके, विदाऊट क्रोनवाले यूज करून तुम्ही तुमचा थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. त्याच्यानंतर इथं ओके, हे झालं. आता आपण डाउनलोड कसा करायचा ते बघूयात. हे अपवर्डाचा एरो आहे, हा एरोवरती जायचं आणि इथं डाउनलोड करायचं. सॉरी, अपवर्ड जायचं, इथं हे एरोवरती जायचं आणि इथं डाउनलोड ऑप्शनवरती जायचं. काय, डाउनलोड ऑप्शनवरती जायचं. ओके, डाउनलोड नंतर इथं PNG करायचं, बाकी काही करायचं नाही. डाउनलोड इथं PNG करायचं. ओके, इथं PNG बघा, इथं एरोवरती जायचं, इथं JPG PNG PDF स्टँडर्ड PDF प्रिंट वगैरे असतं. तर तुम्हाला फक्त PNG पाहिजे थंबनेलसाठी, तिथं जायचं आणि डाउनलोड करायचं. इथं बाकी काहीही टिक करायचं नाही, इथं फक्त डाउनलोड करायचं. तर आता हा तुमचा थंबनेल तुमच्या गॅलरीमध्ये ओपन होईल आणि तो तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी थंबनेल वापरू शकता, अशा वेगवेगळ्या टाईपचे बनवून. हा झाला मी त्याच्यातूनच घेतलं. तर आता स्क्रॅचपासून कसा बनवायचा ते पाहूयात आपण. ओके, तर स्क्रॅचपासून बघा, आता इथंच मी पुढे एक पेज घेते, हे पूर्ण डिलीट करते. आता हे व्हाईट पेज आहे पूर्ण. तर आता इथं आपल्याला काय सर्च करायचं, एलिमेंटमध्ये जायचं आणि इथं आता बॅकग्राऊंड सर्च करायचं. काय सर्च करायचं, बॅकग्राऊंड सर्च करायचं. ओके, तर बघा आता इथं डिफरंट टाईपचे तुम्हाला बॅकग्राऊंड आलेले आहेत. तुम्हाला जसे जसे पाहिजेत, वूड बॅकग्राऊंड, सिम्पल बॅकग्राऊंड, लाईनिंग बॅकग्राऊंड, डॉटेड बॅकग्राऊंड, तसं त्या टाईप इथं सर्च करायचं. बघा आता इथं डॉटेड, समजा आता डॉटेडचा पाहिजे आपल्याला, समजा लाईन बॅकग्राऊंड करते मी. बघा हे असे लाईनिंग आलेले आहेत.
ओके. समजा आता मी याच्यातला एक घेते, लायनिंगचा बॅकग्राऊंड घेते हा आणि घेतला. ह्या 3 डॉटवरती जायचं आणि इथं सेट इमेज ॲज बॅकग्राऊंड करायचं. ओके. सेट इमेज ॲज बॅकग्राऊंड. आता ह्याची आपण ट्रान्सपरन्सी जरा कमी करूयात, कारण फक्त एवढाच हा बॅकग्राऊंड चांगला दिसणार नाही. तर ह्याची ट्रान्सपरन्सी जरा कमी करूया आणि आता दुसरा बॅकग्राऊंड घेऊयात याच्यावरती. ग्रेडियंट बॅकग्राऊंड घेऊयात. ओके. समजा आता हा बॅकग्राऊंड घेतला मी आणि आता तुम्ही जर आता 3 डॉटवरती गेला आणि तुम्हाला पण याच्यावरच टाकायचा आहे, तर रिप्लेस ॲज बॅकग्राऊंड येतो. म्हणजे पाठीमागच्या लाईनिंग सगळ्या निघून जातात. मग त्याच्यामुळं काय करायचं, आता आपल्याला याच्यावरती सिलेक्ट करायचा, इथं सेट करायचं आणि ह्या डॉटेड लाईनपासून ड्रॅग करायचं. ओके. हा सेट झाला तुमचा. ओके. आणि आता पाठीमागच्या लाईनिंग काहीच दिसत नाहीत, म्हणून ह्या व्हाईटचा ट्रान्सपरन्सी आपण कमी करूया रेड ह्याची. ओके. ओके. दिसल्या पाठीमागच्या लाईन. ओके. तर आता याच्यानंतर आपण याच्यावरती तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथं एडिट करू शकता. तुम्हाला तुमचा थंबनेल तुम्ही बनवू शकता. तुमचा काय टेक्स्ट, काय इमेजेस, काहीही असो याच्यावरती टाकून बनवू शकता. तर आता मी इथं टेक्स्ट घेते. हाऊ इथला रेड कलर मी चेंज करते, कारण मला यूट्यूबसाठी थंबनेल बनवायचा आहे. तर मी मग यूट्यूबचा पण आयकॉन रेडच असेल ना. नंतर ओके ठीक आहे, राहू द्या, बघूया नंतर. आपण टेक्स्टमध्ये जायचं आणि इथं ॲड टेक्स्ट करायचं आणि इथं हाऊ टू एडिट थंबनेल करू. थंबनेल. ओके. हाऊ टू एडिट थंबनेल किंवा थंबनेल टेक्स्ट. आता मी मराठी घेते. मराठी कीबोर्ड तुमच्या मोबाईलमध्ये जर टाईप होत असेल तर ठीक आहे, नाहीतर गुगलमध्ये जाऊन गुगल ट्रान्सलेटवरती जायचं आणि तिथं इंग्लिश टू मराठी टायपिंग होऊन जातं. थंबनेल बनवा. ओके. ह्याला पण बोल्ड करून घेते मी. बोल्ड. इथं वरती थंबनेल घेते, ह्याचा टेक्स्ट चेंज करते मी. बॉक्स फॉन्ट चेंज करते मी. बघा, हा बॉक्स घेतलेला आहे, हा फॉन्ट घेतलेला आहे मी थंबनेल. आणि आता त्याचा कलर चेंज करते, व्हाईट घेते. ओके. थंबनेल कलर चेंज करूया, 1 मिनिट. ओके. इथला जो कलर राहील तोच राहील त्याचा. ओके. थंबनेल बनवा, फक्त 5 मिनिट. थंबनेल बनवा. काय टेक्स्ट लिहायचा, थंबनेल बनवा. फुल ट्युटोरियल करू. फुल ट्युटोरियल इन मराठीमध्ये. ह्याला पण बोल्ड करून घेते. आता इथून एलिमेंटमधून सेव्ह घेऊयात आपण. इथं सेव्हमध्ये जायचं, इथून सेव्ह घेते. ओके. इथं आपण येलो कलर बघूयात. ओके. येलो कलर. ह्याला पण तोच बॉक्स घेऊयात. डुप्लिकेट करायचा. तो बॉक्स सिलेक्ट करायचा, तसंच बॉक्स घ्यायचा असेल किंवा कोणताही टेक्स्ट लिहायचा असेल, टाईप करायचा असेल तर हे डुप्लिकेट ऑप्शन आहे. स्क्वेअर आणि त्याच्यामध्ये प्लस दिसते, त्याच्यामध्ये तिथून डुप्लिकेट होतं. सेम बॉक्स आपण डुप्लिकेट केला. आता तो बॉक्स त्या मराठीच्या टेक्स्टच्या वरती आलाय, तर मग इथं खालच्या लाईनला जायचं, खाली बघायला आहे, तिथं पोझिशन आहे आणि तिथे टेक्स्टची बॉक्सची पोझिशन आपल्याला त्याला पोझिशन कशी सेट करायची. तर आता हा बॉक्स आपल्याला पाठीमागे करायचा, मग बॅकवर्ड करायचं, इथं बॅकवर्डवरती टच करायचं. ओके. गेला तर बॉक्स पाठीमागे गेला. थंबनेल बनवा, फुल ट्युटोरियल, फक्त 5 मिनिट. हे आपल्याला ॲड करायचं, फक्त 5 मिनिट. ओके. मोठा करूयात. फक्त हे पण आपण बोल्ड करूयात, फक्त आणि 5 मिनिट. इथून 5 नंबर घेऊयात आपण. बॅक यायचं ॲडपासून आणि 5 करू. 5 नंबर घेऊयात इथून आपण. हा 5 नंबर घेते मी. 5 नंबर घेतला. दुसरा घेऊयात आपण, कारण तो व्हाईट असल्यामुळे रेड कलर त्याच्यामध्ये गेला. समजा हा घेते. ओके. फक्त 5 मिनिट. आणि आता ह्याला आपण इफेक्ट देऊया. टेक्स्टला इफेक्ट देण्यासाठी इथं खालच्या लाईनला बघा, इथं इफेक्ट आहे. तुम्ही कोणत्या पण टेक्स्टला इफेक्ट देऊ शकता. शॅडो, लिफ्ट, ओलो, स्लाइस, आउटलाईन वगैरे. मी आता हा बॅकग्राऊंडचा इफेक्ट घेते त्याच्यासाठी. इथला कलर चेंज करते, व्हाईट करते आणि साईज लहान करते जरा. ओके. फक्त 5 मिनिट. आता हाच टेक्स्ट इथं डुप्लिकेट करते आणि याच्यात मिनी टाईप करते. मिनी टाईप
फक्त 5 मिनिटात. आणि ह्याला पण आपण आता बोल्ड करूयात. फॉर्मॅटमध्ये जाऊन बोल्ड केला. आणि पण आता हा थंबनेल कशात बनवलाय तर कॅनवामध्ये बनवलाय. तर मग आता एलिमेंटमध्ये जाऊन आपण कॅनवा कॅनवा आयकॉन घेऊयात. कॅनवा आयकॉन. ओके, बघा कॅनवा आयकॉन आलेले. त्यातला एक आयकॉन घेऊयात आपण आणि इथं पेस्ट करूयात, ठेवूयात, सेट करूयात. ओके, थंबनेल इथं खाली घेऊयात. 1 मिनिट. आता थंबनेल बनवा. 1 मिनिट आपण जरा सेट करून घेऊया जिथलं तिथं. थंबनेल सॉरी, बघा इथं थंबनेल आला. इथं यूट्यूब टाकूया आपण. यूट्यूब थंबनेल बनवा. ओके, बनवा. फक्त 5 मिनिटात बनवा. फक्त हे टाकूयात आपण 5 मिनिटात फुल ट्युटोरियल मराठीमध्ये. ओके, फुल ट्युटोरियल मराठीमध्ये. आणि कॅनवा, इथं कॅनवा टाकूयात आपण. कॅनवा थंबनेल बनवा फक्त 5 मिनिटात. कॅनवा फुल ट्युटोरियल मराठीमध्ये. अशा टाईपचं तुम्ही टेक्स्ट टाईप करू शकता. आपलं हे राहिलेलं आहे यूट्यूबचा सिम्बॉल राहिलेला आहे, यूट्यूबचा आयकॉन. यूट्यूब. ओके, इथून हे घेऊ शकता किंवा दुसरं घेऊ शकता. हे घेऊयात आपण. ओके, हे यूट्यूब घेतलं. ह्याची साईज लहान करूयात. ओके, आता इथून आपला रेड कलरचा यूट्यूबचा आयकॉन दिसत नाही. आपण एक ग्लो घेऊया. ग्लो ग्लो सर्च करायचं एलिमेंटमध्ये. इथून आपण ग्लो घेऊयात. आणि इथं आता त्याच्यावरती आलेले. आता पोझिशन सेट करा. बॅकवर्ड टाकेल. बघा आता दिसायला लागला. पहिला तुमचा सिम्बॉल तो दिसत नव्हता, आता दिसायला लागला. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही आपलं बघा किती छान पद्धतीनं तयार झालेला आहे. ओके, यूट्यूब थंबनेल बनवा फक्त 5 मिनिटात. कॅनवा फुल ट्युटोरियल मराठीमध्ये. तर अशा पद्धतीनं तुम्ही इथं आता आपण एक वुमन घेऊया. एलिमेंटमधूनच वुमन हँड एरो करूया. वुमन हँड एरो एक्सप्रेशन. हँड एरो एक्सप्रेशन. एक्सप्रेशन जसं तुम्ही एलिमेंटमध्ये टाईप कराल तसं तुम्हाला तिथं भेटून जाईल. हँड एरो नका टाकू. एरोमुळं एरोचे सिम्बॉल आले आपल्याला. बघा हे असं हे ग्राफिक्स आहे. फोटो करूया. फोटो बॅक घ्या. एलिमेंटमध्ये इथं फोटो सिलेक्ट करा अगोदर, नंतर टाईप करा तसं. वुमन हँड एक्सप्रेशन. बघा इथं अशा पद्धतीनं आलेलं आहे. बघा समजा मी हे घेते. हे नको, हे व्यवस्थित दिसत आहे इमेज. खाली बघूयात. बघा ही घेते आता. ओके, तुम्हाला आता इथं अजून एक शिकायला भेटणार आहे. क्रॉप करून घ्यायच्या अगोदर इमेज, म्हणजे नंतर सिलेक्ट वगैरे करताना प्रॉब्लेम येत नाही. दुसऱ्या याच्यात सिलेक्ट होत नाही. तर तुमच्याकडे जर बॅकग्राऊंड रिमूव्ह नसेल तर बीजी रिमूव्ह म्हणून गुगलवरती एक वेबसाईट असते. तिथून तुम्ही तुमची इमेज अगोदर डाउनलोड करून हे करू शकता. कारण कॅनवा प्रोमध्येच तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. तर आता हे झालं. आता हा एरो आपला अपोजिट साईडला आहे. त्या लेडीजचा हँडचा एरो अपोजिट साईडला आहे. तर इथं खाली बघा इथं फ्लिप म्हणून ऑप्शन असतं. त्याला सिलेक्ट करायचं त्या इमेजला आणि फ्लिप होरिझॉन्टल करायचं. बघा हँड एरो चेंज झालेला आहे. ओके, ओके, मग झालं. ओके, तर अशा पद्धतीनं फायनली तुमचा तयार झालेला आहे. ओके, हा ग्लो आपण अजून एक डुप्लिकेट करूया आणि इथं बॅकवर्ड करूया पोझिशन. कसं वाटतंय ते जेवढं अट्रॅक्टिव्ह बनवता येईल तेवढं आपण करून बघायचं. बघा आता 5 उठून दिसायला लागला. तर अशा पद्धतीनं तुम्ही मस्तपैकी कॅनवामध्ये यूट्यूब थंबनेल बनवू शकता. जसं पाहिजे तसं. तुम्हाला कुठून इमेज घ्यायच्या, काय घ्यायचं सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर आता हिचा हँड एरो, हँड ना हा बोटाचा त्या थंबनेलच्या खाली गेलेला आहे. ओके, बरं असं सेट करूयात आपण. ओके, झालं. अजून एक घेऊयात. ग्रेडियंट सर्कल घेऊया. ग्रेडियंट सर्कल जेवढा अट्रॅक्टिव्ह बनवता येईल तेवढा आपण बनवू शकतो. बघा ओके, बघा कसले भारी भारी ग्रेडियंट सर्कल आलेले आहेत. तर आता ही मी ह्या लेडीजच्या पाठीमागे टाकते. ओके, पोझिशन सेट करून पोझिशन सेट केली, बॅकवर्ड केलं. ओके, आणि आता इथं अजून एक ग्लो सेम कलर दिसायला लागलाय. समजा हा टाकून बघूया आपण जरा अट्रॅक्टिव्ह वाटतोय.
हा डिलीट करूयात. पोझिशन बॅकवर्ड. ओके. ग्लो घेऊया अजून एक आपण. ग्लो घेतला, ह्याच्या पाठीमागे टाकला, पोझिशनमध्ये बॅकवर्ड करूया. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता. आता ह्या हँड एरोमधून डाउनलोड करा, डाउनलोड, आणि इथं PNG सिलेक्ट करा. ह्या एरोवरती जाऊन PNG सिलेक्ट करा आणि इथं पेज आपलं किती नंबरचं पेज आहे, 2 नंबरचं पेज आहे, तर सिलेक्ट ऑल अनसिलेक्ट केलं आणि इथं 2 नंबरचं पेज सिलेक्ट केलं आणि इथं डन करायचं आणि डाउनलोड करा. तर हा थंबनेल तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड होईल. तर अशा पद्धतीनं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं, यूट्यूब चॅनल रिलेटेड माहिती असे ट्युटोरियल आपण टाकत असतो, कॅनवा रिलेटेड, ग्राफिक डिझाईन रिलेटेड ट्युटोरियल आपण टाकत असतो. तरी प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी राहा, हेल्दी राहा. ओके, बाय बाय.